दिनांक 7 जुलै 2024 रोजी रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठ्यांची वाहतूक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते। या घटनेत लासलगाव पोलीस ठाण्याचे 2 पोलीस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते। सदर घटनेबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तत्काळ दखल घेऊन यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याकामी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली होती। त्यानुसार पोलीस पथकांनी सदर गुन्ह्यात आरोपी देविश पटेल, अशफाक अली शेख, राहुल सहानी, शोहेब अन्सारी, भावेश कुमार प्रजापती या 5 आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आलेला होता। सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास रवाना करण्यात आले होते। त्याप्रमाणे पथकातील अंमलदार यांनी दमन, दादर नगर हवेली या ठिकाणी सतत सापळा ठेवून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर प्रकरणातील गुन्ह्याच्या दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या ताफ्यात सामील असलेला क्रेटा कारमधील मुख्य सूत्रधार व परराज्यातून महाराष्ट्रात राज्यात मद्याची तस्करी करणारा आरोपी संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग माधुसिंग मारवाडी वय 33 राहणार रिंगणवाडा चक्काबाईचीचा डीमार्ट समोर दमन मूळ यास दमन येथून शिताफीने ताब्यात घेतले। सदर आरोपी या घटनेच्या दिवशी यातील मुख्य क्रेटा कारमध्ये मद्यसाठा घेऊन अवैधरित्या वाहतूक करत होता। त्यास गाडी थांबवण्याचा इशारा केला असता तो पोलिसांना हुलकावणी देऊन फरार झाला होता। सदर आरोपीस वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।